विंचूर एमआयडीसी परिसरात एक इसम एमडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयास मिळाली। त्यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पोलिसांनी याकूब मोमीन याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे स्कूटीमध्ये 315 ग्रॅम एमडी मिळून आले, तर त्याच्या घराची झडती घेतली असता तिथेही 386 ग्रॅम एमडी पावडर मिळून आली। त्याची किंमत 50 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे। दिनांक 20 जानेवारी रोजी लासलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विंचूर या ठिकाणी एक व्यक्ती हा NDPS अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे या संदर्भातली माहिती माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पथक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं। त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खालिद मोमीन याच्या कब्जामध्ये साधारणतः 315 ग्रॅम MD हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं। त्याचबरोबर त्याची घरझाडती घेतली असता त्यामध्ये 386 ग्रॅम MD हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं। साधारणतः टोटल 701 ग्रॅम MD पावडर तिथे मिळालेली आहे। वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये साधारणतः 50 लाख रुपये किमतीचा हा MD पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे। पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत। झिरो टॉलरन्स NDPS या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे। NDPSच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले तर या बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे। वेगवेगळी पथकं निर्माण करण्यात येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे। या कारवाईमुळे निश्चितपणे NDPSचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल, बळ मिळेल। थँक्यू। एकूणच ग्रामीण भागात सुद्धा एमडीची विक्री होत असून त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।